शासन मान्य करणार नसेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं असणारं आव्हान आहे आणि राजकीय पक्षांना आव्हान आहे की आपण हे आंदोलन शिक्षण डिसेंट्रलाइज करण्यासाठी आपण सुरुवात केलं पाहिजे. वेळ आता आलेली आहे की या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमुळे आपण क्वालिफाय झालो पाहिजे आणि मग ते क्वालिफाय करण्यासाठी पाहिजे ते हातखंड त्या ठिकाणी वापरल्या जातात आहेत अशी परिस्थिती आहे. यावर्षी आपण असणारा नीटचा पेपर फुटलेला बघितला, महाराष्ट्रामधला असा टेटचा असणारा पेपर फुटलेला आपण बघितला, इतर राज्यांमध्ये सुद्धा आपण असणारा बघितलेला अशी परिस्थिती आहे आणि त्यातून यंगर जनरेशनचा आंदोलन सुद्धा आपण असं या ठिकाणी पाहिलेला आहे. एकंदरीत सेंट्रलाइज एक्झामिनेशन केल्यामुळे